राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प जाहीर केला। त्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे। 25 सप्टेंबर पर्यंत जे पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफी देण्यात येणार आहे। या संबंधित बोलण्यासाठी मी आता हिंगोलीच्या या मोंढ्यामध्ये आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते आपला सोयाबीन असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, त्याचबरोबर हरभरा असेल आणि तूर असेल असा माल घेऊन शेतकरी आलेत। काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। आज अर्थसंकल्प जाहीर झाला, त्यामध्ये कर्जमाफीची घोषणा झाली। काय झाली घोषणा माहिती आहे का? नाही, कर्जमाफीची घोषणा झाली साहेब, हे बरोबर आहे। पण आतापर्यंत ज्या कर्जमाफी झाल्या त्या निष्कामध्ये आणि त्यामध्ये झालेल्या आहेत। पण आता या बारीनं मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण सातबारा शेतकऱ्याचा कोरा करायला पाहिजे। अंमलबजावणी घोषणा हे करतात आणि नंतर मग ते निष्कर्ष टाकतात। निष्कर्ष टाकले की यातले बरेच शेतकरी जे आहेत तर ते कर्जमाफीपासून वंचित राहतात। कमीत कमी यावेळेस पूर्ण शेतकऱ्याची तरी सातबारा कोराल करायला पाहिजेत। बरं, ते नेमकं झालं, शेतकरी कर्जमाफी करायला पाहिजे, पण कमीत कमी शेतकऱ्याला हमी भाव, जे शेतकऱ्याचा हमी भाव आहे मालाला, ते कमीत कमी खर्चाच्या उत्पन्नाच्या याच्याप्रमाणे तरी माल त्याचा शेतकऱ्याचा त्याने मालाला भाव द्यायला पाहिजे होता। आता आज DAPचं पोतं जवळपास 1500, 1600, 1700 रुपये BFचं पोतं झालं आणि सोयाबीन विकली 4000 रुपये, 4500 रुपये सोयाबीन विकली आहे। आणि त्यातल्यात पुन्हा आता आज तुरीचा भाव जो होता मागच्या आठवड्यात 8,500 ते 9,000 पर्यंत तुरीचा भाव होता। आज एकदम म्हणजे तुमची मागणी आहे की आमच्या शेतीमालाला भाव द्या? हा, आमची ही मागणी आहे की आमच्या शेतीमालाला भाव द्या। कमीत कमी आज 1000 रुपयांनी तूर खाली घेतली, 7,000पासून तूर विकली। मात्र कुठेतरी कर्ज माफ करा अशी शेतकऱ्यांची मागणी होती। आज माफी झालेली आहे। 25 सप्टेंबर पर्यंत जे पात्र शेतकरी आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे। नाही, 2 लाखापर्यंत माफ होणार आहे, पण कमीत कमी यावेळेस सातबारा तरी कोरा करायला पाहिजे शेतकऱ्याचा। नाही तर एकदम माफी म्हणजे हे करतात 3 लाखापर्यंत, 3.5 लाखापर्यंत, आणि अर्धे शेतकरी माफीत बसतात ते, आणि पूर्ण शेतकरी माफीमध्ये बसत नाहीत। यावेळेस पूर्ण शेतकऱ्याचा न निष्कर्ष लावता सगळ्या शेतकऱ्यांना सातबारा कोराल करायला पाहिजे शेतकऱ्यांना। खरं तर कुठलेही निकष न लावता आमची सातबारा कोरी करायला पाहिजेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अजून काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। घोषणा झालेली आहे कर्जमाफीची, काय सांगाल? घोषणा झालेली आहे 2 लाखापर्यंत माफ करू, ही मान्य आहे, पण जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत शासनाचं काही नाही। असं नुसतं आश्वासन देत राहते। शेतकऱ्याला कुठल्या शेतीमालाला भाव नाही, तुमचं DAP महाग, काय हर तुमच्या वस्तू घ्यायच्या असतील तर महाग, आणि शेतकऱ्याचा माल म्हणलं की स्वस्त। आज शेतकऱ्याच्या मालाचे हाल काय होते बघा तुम्ही। जाता काय भाव विकल्या तुरी तर 74-75 रुपये विकल्या। तुमची मागणी काय आता? कर्जमाफी तर दिली, मग आता काय म्हणायचं तुम्हाला? कर्जमाफी दिली तर सातबारा कोरा कराव, तर कर्जमाफी झाली मान्य करू आम्ही, आणि शेतीमालाला भाव द्याव। आणि जे समजा हे टॅक्स एक खताचे पोते लावतात ना 2000 रुपये, 1600 रुपये, याचे दर काहीतरी कमी करावं, तर शेतकऱ्याला थोडं बरं वाटतं। खरं तर आता शेतकरी जे आहे ते आपापला माल घेऊन मार्केटमध्ये दाखल होत्या, त्यातच आता कर्जमाफीची घोषणा झाली। कुठेतरी आमच्या खताचे भाव जे आहेत ते कमी करावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी प्रत्येक शेतकऱ्याची मागणी आहे। तुमची काय मागणी असणार आहे? हो, कोरा केला म्हणजे चांगलं आहे शेतकऱ्याला। दिवसा लाईट पण मिळणार आहे आता? दिवसा लाईट कुठे हो, रात्रीच लाईट आहे शेतकऱ्याला। तुम्ही शेतात येऊन बघा ना, रात्री 12-2 वाजता शेतकऱ्या, मग तुम्हाला कळते। म्हणायला काय कोणी बी म्हणते। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा लाईट देऊ, आता घोषणा केली। आता आज काय करता? सीझन मागचं गेलं ना, आगाम सध्या उन्हाळ्यात येऊन काय करता तुम्ही? शेतकऱ्याला काय 12 महिने थोडी चालणार आहे? शेतकरी 4च महिने आहे ना बागायती। मग आपण बघतोय की आम्हाला दिवसा लाईट द्या, आमचा सातबारा कोरा करता, अशा मागण्या ज्या आहेत ते शेतकरी। बापू काय सांगाल, कुठून आले? आम्ही करंजाळ आहे आमच्या गावातील। शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही केलं तरी चालेल, पण आमच्या मालाला हा भाव द्यायला पाहिजे। आम्ही काही सरकारला कर्जच माफ करा म्हणून असं म्हणत नाही। मालाला प्रत्येक खर्चाच्या आधारित भाव द्यायला पाहिजे। आज तूर 7400 विकायली, गेल्या 15 वर्षाच्या अगोदर 9000 पर्यंत तूर होती। मग आता काय करायचं? इथं 1,500 रुपये गेले आज आमचे, आणि खताचे भाव कमी करायला पाहिजेत। आणि जसा हिवाळा आहे, पाणी देतं शेतकरी, त्यावेळेस दिवसा लाईन पाहिजेत। 2-3 मागण्या झाल्या, बस झालं। शेतीला पण खर्चाच्या आधारित भाव मिळायला पाहिजेत। खरं तर प्रत्येक शेतकऱ्याची मागणी हीच आहे की आमच्या मालाला मूलभूत भाव द्या। कर्जमाफी नाही झाली तरी चालेल, पण आमच्या मालाला भाव मिळायला पाहिजेत अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। काय सांगाल? तुम्ही म्हटले की बाबा ही कर्जमाफी नकोय, आम्हाला मालाला भाव द्या आणि सरसकट कर्जमाफी करा, नेमकी मागणी काय? नाही, कोणत्या निष्कर्ष न लावता माफी करा यावेळेस। शेतकऱ्याचा सातबारा पूर्णपणे कोरा झाला पाहिजे। आणि जे हमी भाव आहे शेतकऱ्याचा, ते जरी भाव दिला तरी खूप होईल शेतकऱ्यासाठी। निश्चितच आपण बघतो की हे सगळे शेतकरी जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी होते, आणि या शेतकऱ्यांनी
कर्जमाफीवर बोलताना सांगितलं की आमची सरसगट कर्जमाफी करा आणि त्या कर्जमाफीमध्ये कुठलेही निकष न लावता ही कर्जमाफी असावी, अशीच या आजच्या कर्जमाफीच्या घोषणेवर जे आहेत ते या सर्व शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.